नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता चक्क अश्विनच्या समोर प्रिया ही बबली लोखंडे असल्याचं सिद्ध होणार आहे. कारण प्रियाचे जे काही वागणे आहे ते दिवसेंदिवस बदलत चालले असल्याने संशय घेऊन अश्विन जेव्हा प्रियाचा पाठलाग करणार तेव्हा प्रिया ही महिपला सामील असल्याचं अश्विन समोर येणार आहे. त्याचप्रमाणे महिपच्या तोंडूनच ती बबली असल्याचं समोर आल्यामुळे आता अश्विन हा घरी प्रियाला घेऊन जाऊन कशा प्रकारे सगळ्यांसमोर तिची पोलखोल करणार आहे आणि स्वतः जेव्हा गुलाबबाई समोर येणार तेव्हा यामुळे प्रिया हीच बबली असल्याचं जन्मनेवरून सिद्ध होणार आहे. आणि हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायली ही अश्विनला वेळोवेळी समजवत आली आहे प्रिया त्यांच्यासाठी योग्य नाही, परंतु तरीही अश्विनने न ऐकता पूर्णपणे स्वतःला प्रियाच्या स्वाधीन केलेली आहे. कारण प्रिया ही कशी वागते, काय वागते, हे सगळं काही अश्विनला आता समजायला लागले. आणि प्रिया प्रत्येक वेळेला अश्विनसोबत खूप चुकीचं वागणं करते. प्रत्येक वेळेला त्याला खायला प्यायला न दिल्याने अश्विनचे आता घरात हालहाल होतात. घरात आता तिची म्हणजे जी काही जागा आहे ती सायलीने दाखवून दिल्यामुळे आता अश्विनलाही ते सगळं भोगावं लागतंय. आणि म्हणूनच अश्विन हा प्रियाला पुरता कंटाळलेला दिसतो. तर इथे अस्मिता ही देखील खूप जास्त नाराज आहे, कारण की घरात कोणीच नाही, त्याच्यामुळे तिला वाईट वाटते. आणि तर तिच्यामुळेच आता अस्मितासाठीच सायली ही लवकरात लवकर प्लॅनिंग करते की किती काही झालं तरीही लवकरात लवकर मला अस्मिता ताईंकडे गेलं पाहिजे आणि सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांना बोलवून गेट टुगेदर करून सायलीचा पार्टी करण्याचा प्लॅन असतो, जेणेकरून या सगळ्या गोष्टी म्हणजे अस्मिता खुश राहू शकते असं सायलीला वाटत असतं. आणि म्हणूनच सायली ही सगळ्यांना बोलवत असते. तर सुरुवातीला सायली पुढे जाते आणि सगळी तयारी करू लागते, कारण तिला अस्मितासाठी पाणीपुरीची पार्टी अरेंज करायची असते. आणि म्हणूनच ती हे सगळं करत असते. तर या सगळ्या गोष्टी होत असताना अस्मिता सायली घरी येते, त्यामुळे खूप जास्त आनंदात असते. परंतु सायली ही तिला काहीच दाखवून देत नाही की तिच्यासाठी ती काहीतरी बनवते. आणि सायली हे सगळं अगदी गपचूप विमलच्या मदतीने करत असते. आणि तिने सगळ्यांना सांगितलंय हे देखील सायली कोणालाच कळवत नाही. तर इथे प्रतिमा आणि अर्जुन यांच्या बाकीच्या विषयावर बोलणं सुरू असतं. आणि सायलीला मात्र पूर्ण आनंद असतो की थोड्याच वेळात सगळेजण येतील, तेव्हा अस्मिता ताईंचा मूड नक्कीच खुललेला असेल. आणि त्याच विचारांमध्ये ती असते, म्हणजे घरात एकंदरीत वातावरण आनंदाचं असतं. त्यामुळे प्रतिमाला सांगून सायली निघते आणि म्हणते की मला घरात व्यवस्थित सगळं काही करायचं. तर इथे अर्जुन हा म्हणजे सगळ्या गोष्टीत महिपच्या बाबतीत पुढे काय करायचं या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. तर अश्विन हा प्रियाला कंटाळलेला असतो, कारण प्रिया ही सारखी सारखी भांडून त्याच्याबरोबर निघून जात असते. आणि अश्विनने स्वतः कॉफी बनवून पण प्रियाने ती कॉफी सांडवलेली असते. त्याच्यामुळे तो खूप चिडलेला असतो. आता तो म्हणतो की प्रिया हे सगळं तू का करते, आणि तन्वी हे तुझं वागणं मला अजिबातच पटत नाही. त्यावेळेला मग आता तन्वी ही बाहेर जाते आणि त्याच्याशी भांडून ती निघून गेल्यामुळे सायली आणि अर्जुन या दोघांचाही पत्ता तिला लागलेला नसतो, म्हणून ती चिडचिडलेली असते. आता काय करायचं काही तिला कळत नाही, म्हणून ती पुन्हा रूममध्ये येते आणि तिथे अश्विन असतो. अश्विनला बघून ती पुन्हा वैतागते आणि म्हणते की तुझ्यामुळे होतं सगळं, तुझ्यामुळे माझ्या हातातली काम सुटतात आणि मला काहीही करता येत नाही. कारण सायलीला म्हणजे सायली आणि अर्जुनबद्दल महिपला प्रियाला अपडेट द्यायचे असतात आणि त्यामुळे ती ही सगळी धडपड करत असते. तर अश्विन तिला म्हणतो की असं काय बोलतेस तू, माझ्यामुळे काय काम झालं नाही. त्यावेळेला ती सांगते की अश्विन तू मगाशी मला नायरी लावलीस ना बाहेर पडताना, त्यामुळे बघ माझं काम आजचं झालं नाही होता राहिलं. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ
मला काहीच माहिती नाहीये नेमकं तू काय बोलतेस, नक्की काय झालंय. तेव्हा आता प्रियाला कसं सांगता येणार असतं की तिला सायली आणि अर्जुनचा पाठलाग करायचा असतो. त्यामुळे आता अश्विन चिडतो आणि म्हणतो की हे काय चाललंय, तुझं मला काहीही कळत नाहीये. तू प्लीज तुझं हे वागणं जरा आवर, नक्की काय वागतेस माझंच मला कळत नाहीये. हे असं प्लीज वागणं थांबव आधी. तेव्हा अश्विन तिच्यावर पुन्हा चिडतो, पुन्हा भांडण होतात. तेव्हा मग अश्विनला ती म्हणते की हे बघ, तू तर फक्त डॉक्टर कीच काम करतो, परंतु माझ्या डोक्याला किती ताप आहे तुला माहीत आहे का की ते करावं लागतं सगळं. तेव्हा अश्विन म्हणतो की तू काय करतेस, मला तरी घरात दिसते की तू फक्त बाहेरून जेवण मागवते. तेव्हा आता तेवढ्यातच तिला फोन येतो, तो म्हणजे महिपचा, आणि ती फोन घेण्यासाठी पटकन बाहेरच निघते. आणि महिपने तिला मेसेजही टाकलेला असतो की लवकरात लवकर घरी ये, आता भांडता भांडता तन्वी का बरं निघून गेली असेल याचा विचार आता अश्विन करू लागतो. त्यालाही जरा विचित्रच वाटत असतं की नक्की हे सगळं काय आहे. तर इथे आता हे सगळं होत असताना महिप मात्र वाट बघत असतो प्रिया येण्याची. तिच्याकडून काहीही न्यूज न मिळाल्यामुळे तोही आता खूप जास्त रागावलेला असतो. तर अश्विन विचार करतो की प्रिया अशी रागारागात माझ्याशी भांडताना अचानक कुठे अशी निघून गेली असेल, म्हणून तो ठरवतो की आता जाऊन मी पाठलाग करतो आणि पाठलाग केल्याशिवाय काहीच करणार नाही. म्हणूनच आता अश्विन हा प्रियाच्या मागावर जातो. ती जाते त्याच घाईतच तिथून तो निघून जातो. त्याच वेळेला मग आता तन्वी ही म्हणजेच प्रिया ही तिकडे त्याच्या बंगल्यावरती महिपातच्या पोहोचते आणि म्हणते की अण्णा. तेव्हा मग तो खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की काय तुला काय सांगितलं होतं बबली मी, अगं मला त्या अर्जुन शायरीबद्दल माहिती हवी होती. तुला सांगितलेलं काम तुला जमलेलं दिसत नाही, नक्की तेच हे दोघेजण करतायत का हे मला बघायचं होतं. पण तू काय केले, तुला काही समजतं की नाही. त्यावेळेला मग ती म्हणते की हे बघा अण्णा सर, मी खरंच सांगते तुम्हाला असं काहीही नाहीये हो. म्हणजे ना मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही प्रत्येक वेळेला असं मला का बोलता. तेव्हा तो म्हणतो की मग कोणाला सांगणार, मी खबरी काढण्याचं काम तुलाच दिले ना मी. तेव्हा मग तो म्हणतो ती सगळं सांगते की अहो मी त्यांच्या मागे जातच होते, परंतु तो माझा मूर्ख नवरा त्याने मला मध्येच अडवलं आणि त्यासाठी मला बाहेर जाता आलं नाही. काय करणार मी. तर आता महिप म्हणतो की अच्छा, म्हणजे तुझ्या नव्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. तर तेव्हा ती म्हणते की हो त्याच्याचमुळे हा प्रॉब्लेम झाला, पण मी काय करणार सांगा ना मला. तेव्हा आता रागानेच महिप तिच्याकडे बघत असतो आणि त्याच वेळेला आता महिप म्हणतो की बरं ठीक आहे जाऊ दे बबली, तुझ्या ज्याने जमणार नाही असं दिसत मला. आणि तो तिच्यावरती खूप भडकत असतो. तेव्हा मग ती म्हणते की अण्णा सर हे बघा, भडकू नका, आता मला काही सांगता नाही आलं, परंतु मी नक्की पुढंच या वेळेला काहीतरी सांगेन, पण प्लीज प्लीज तुम्ही शांत रहा. त्यावेळेला मग आता प्रिया खूप चिडलेली असते की काय करू मी, म्हणजे मला हे सगळं बोलताच आलं नाही तर करायचं तरी काय मी. तेव्हा तो सांगतो की हे बघ, मला असं वाटते ना की तू माझं काम करू शकत नाही ना. मग मला अर्जुन आणि सायली यांना एका वेगळ्या केसमध्ये अडकवावं लागेल. तेव्हा मग अण्णांचं ते बोलणं बघून, म्हणजे महिपतच ते बोलणं बघून प्रिया म्हणते की म्हणजे नक्की काय कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की मग आता मला अर्जुन सायली यांना सांगावं लागणार आहे की तू तन्वी नाहीस तर तू बबली लोखंडे आहे. आता ह्यांचं ते बोलणं असतं ते अश्विनने लपून छपून ऐकलेलं असतं. आता अश्विनला मात्र हे ऐकून बघून जबरदस्त असा धक्का बसतो की प्रियाला या माणसाकडे यायचं होतं, म्हणजे महिप्तकडे तिला यायचं होत आणि त्यासाठी इतकी तिची धावपळ सुरू ती. त्यावेळेला आता हे सगळं होत असताना प्रिया घाबरते आणि म्हणते की बापरे अण्णा सर प्लीज असं करू नका, तुम्ही काय करताय असं. तेव्हा मग महिप म्हणतो की मग त्याशिवाय तू ताळ्यावर काही येणार नाहीये आणि अर्जुन सायली हे काय करतायत हे तुला काही मला सांगता येत नाही ना, बरोबर ना. त्याच वेळेला मग आता अश्विनला जबरदस्त धक्का बसतो
की तन्वी बबली लोखंडे म्हणजे बबली लोखंडे हे त्याचे मैनावती आणि सदाशिव आलेले त्यांच्या मुलीचे नाव म्हणजे ही तन्वी आहे ती त्यांची मुलगी. तेव्हा आता हे सगळं जेव्हा अश्विन हा प्रिया समोर बोलून दाखवतो तेव्हा तिला जबरदस्त असा शॉकच बसतो की बापरे, हा अश्विन माझ्या मागे आला तरी कसा. तेव्हा आता तो जोरात तन्वी असा आवाज देतो. तेव्हा महिपच्या घरातून लगेच धावत धावत ती बाहेर येते आणि महिप्त पण तिकडे मागे जात नाही, कारण की त्याला हेच तर हवं असतं तेव. हा मग तो विचारतो की आता हा काय बोलत होता महिप्त शिकरे, की तू बबली लोखंडे आहे, नक्की काय आहे सगळं. तेव्हा प्रिया म्हणते की हे बघ अश्विन, तू प्लीज त्यांच्या बोलण्यावरून विश्वास ठेवू नको, ते काही बोलतात तुला माहिती आहे ना. तेव्हा मग आता अश्विन म्हणतो की पहिले तू माझ्यासोबत आता घरी चल, घरी सगळ्यांच्या पार्टीचा प्लॅन असतो अस्मितासाठी, सगळेजण छान असे जमणार असतात आणि तिला सरप्राईज देणार असतात. परंतु इथे वेगळंच घडत असतं. अस्मिता ही खूप खुश असते, परंतु त्याच आनंदाला विरजन लावण्याचं काम हे तन्वी म्हणजेच बबली करत असते. तर त्यावेळेला अश्विन सगळ्यांना बोलवतो आणि म्हणतो की प्लीज तुम्ही सगळ्यांनी या, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे. तेव्हा सगळेजण येतात, प्रतिमा, रविराज सगळेजण असतात. तेव्हा अश्विनला असं भडकलेलं पाहून कोणालाच काही कळत नसतं. तेव्हा मग आता सायली ही आपलं मन मोठं करून बोलते की बरं झालं अश्विन भाऊजी तुम्ही आलात, म्हणजे आपण अस्मिता साई ताईंसाठी छोट्स गेट टुगेदर करत होतो आणि तोच प्लॅनिंग होता म्हणजे पाणीपुरी पार्टीचा. त्यावेळेला मग लगेचच तो म्हणतो की हे बघ सायली, मला माहिती आहे की हे सगळं जे काही चाललंय ते तुमचं खूप चांगलं सुरू, परंतु मला खूप काही महत्त्वाचं सांगायचं. मला माहिती की हा घरातला चांगला मूड हाही गोष्टीमुळे खराब होऊ शकतो, परंतु आता मला हे सगळं सांगावं लागेल. आता प्रिया घाबरते की काय करायचं काय, आता अश्विनला कसं समजावू. याने सगळं ऐकलं त्या मूर्ख महिप्तच. आता प्रिया हे सगळं घाबरलेली असते. अस्मिता म्हणते की सायलीने माझ्यासाठी इतकं छान प्लॅनिंग केलं, पण तेही आता खराब होते की काय. अश्विन असा का चिडलेला आहे, सगळे एकमेकांकडे बघतच असतात. त्यावेळेला अश्विन म्हणतो की सॉरी अस्बी ताई, मला बोलावं लागतंय, म्हणजे तुझा मूड चांगला आहे मला कळते, पण मला हे सगळं बोलावं लागणार आहे. त्याच वेळेला मग ती म्हणते की बोल अश्विन, काय झालं, म्हणजे तू असं का चिडलेला आहेस. त्यावेळेला आता अश्विन सांगतो की आता ही प्रिया कुठे गेली होती माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा मग तो जेव्हा तिला प्रिया बोलतो तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो की अचानक तन्वी बोलणारा आता अश्विन तिला प्रिया कसं काय संबोधतोय. तेव्हा सगळेजणच बघत राहतात. ती रडत असते, म्हणते की प्लीज अश्विन माझं ऐकून घे रे, प्लीज अश्विन माझं ऐकून घे. पण काहीही तिचं कोणी ऐकून घेत नसतं. अश्विन म्हणतो की ही जी आहे ना आपल्याबरोबर तन्वी म्हणून वावरते, तिचं खरं नाव बबली लोखंडे आहे, तिची खरी ओळख बबली लोखंडे अशी आहे. हे ऐकल्यावर सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात की बबली लोखंडे कसं काय. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की अश्विन काय बोलतोयस तू, मला काहीच कळत नाहीये. तेव्हा अस्मिता आणि बाकीच्या सगळ्यांना धक्काच बसतो की नक्की हा बोलतोय तरी काय. तेव्हा मग आता तो सांगतो की हो मी खरंच सांगतो, हिचं नाव बबली लोखंडे आहे. म्हणजे आतापर्यंत आपण सायलीचे आईवडील हे म्हणजे कोण, त्यांची मुलगी कोण हा प्रश्न होता ना, तर आता त्यांची मुलगी ही प्रियाच आहे हे मी आता ऐकून आलोय. तेव्हा सगळेजण विचारतात अर्जुन, सायली आणि बाकीचे सखे अश्विन तुला हे कसं समजलं आणि कुठून ऐकलं आहेस तू. तेव्हा मग आता प्रिया ओरडत म्हणते की प्लीज अश्विन असं करू नको, तू चुकीचं ऐकलंस काहीतरी, तुझा गैरसमज झालाय, प्लीज माझं ऐकून घे ना अश्विन. असं म्हणून ती गयाव्या करते. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ तन्वी, आतापर्यंत माझा गैरसमज झाला परंतु आता माझा गैरसमज झालेला नाही. आता मी खरंच, मला कळले की हे सगळं जे काही घडलं ना ते कशामुळे घडलंय. ते घडलं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, आणि तू हे सगळं करतीस खरं तर ते तुझेच आईवडील होते, पण तू कोणालाही ते दाखवून देत नव्हती. कल्पना म्हणते की अश्विन अरे प्लीज नक्की सांग हे काय आहे, कशासाठी
हे सगळं चाललंय तेव्हा आता लगेचच अस्मिताई म्हणते की हो अश्विन, अरे काय प्लीज क्लिअर सांग ना. मग सगळे गोंधळलेले असतात. अश्विन हे का आणि कोणत्या बेसिसवर बोलतोय. अश्विन म्हणतो की हो आता मी सांगतो की नक्की काय झालेलं आहे ते. ही जी तन्वी आहे ना म्हणजेच उर्फ बबली लोखंडे, ही गेली होती महिप्तकडे आणि महिप्तने हिला काम दिलं होतं सायली आणि अर्जुन यांच्यावर लक्ष ठेवण्याचं. आता हे ऐकून अर्जुन सायलीला धक्का बसतो. म्हणजे आता आपल्या घराजवळ जे म्हणजे रूम जवळ जी ती अगदी ऐकत होती किंवा कान लावून होती ती व्यक्ती होती म्हणजे ती प्रियालाच हे सगळं ऐकायचं होत आणि महिप्तपर्यंत न्यूज पोहोचवायची होती. तेव्हा सगळे चिडतात आणि रविराजलाही राग येतो की हे सगळं का केलंस तू. अगं आतापर्यंत तुला सगळे समजवत होते की त्या महिपची साथ सोड, परंतु तरीही आता तू त्याची साथ सोडत नाहीये. ज्या माणसाने तुझ्या तुझ्या घर उद्ध्वस्त केलं त्या माणसालाच. तेव्हा मग लगेच आता अश्विन बुवा बोलतो अर्जुन की मला वाटते ना अश्विन, हे सगळं ना तू आता ऐकलंस ते बरं झालं. ही मुलगी आपल्या वाईटावरच आहे. अरे कधीच ने आपल्या घरात चांगलं बघितलेलं नव्हतं आणि त्याचमुळे हे सगळं घडतंय. तेव्हा मग आता लगेचच अश्विन म्हणतो आता दादा मला तुझं पटायला लागलंय, कारण मी तुझं ऐकत नव्हतो. मी या मूर्ख मुलीच्या नादी लागलो होतो. खोटारडी मुलगी आहे ही. आता मला समजलंय की हे जे काही करते ना हे फक्त आणि फक्त हिने पैशासाठी केलेलं असणार आहे. तेव्हा आता सायलीलाही धक्काच बसतो की हे सगळं काय चाललं या प्रियाचं. तेव्हा मग हीच बबली लोखंडे आहे हे कशावरून आता सायलीच्या मनावरून तेच जात नसतं. तेव्हा प्रिया सारखे रडते आणि म्हणते की प्लीज अश्विन, त्या महिप्तोवर ना तू अजिबात लक्ष ठेवू नकोस किंवा त्याच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको. तो माणूस ना आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच वेळेला इथे आता सायली ही प्रियाचा हात धरते आणि म्हणते की त्या महिप्तला तुमच्यात भांडण लावून काय मिळणार आहे. प्रिया सांग मला असं खोट का वागतेस तू. अगं अश्विन भाऊजी किती प्रेम करत होते तुझ्यावर, पण तू मात्र त्यांचा विश्वासघात केलास आणि तू बबली लोखंडे आहेस. मग तन्वी आहे तरी कोण असा प्रश्न आता तिथे सायलीला पडतो. घरातल्या सगळ्यांनाच तो प्रश्न पडतो की जर ही प्रिया बबली लोखंडे तर ते सिद्ध कसं होणार आहे आणि या तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र आहे का असं सगळं आता पुढे प्रश्न पडतात. म्हणजे रविराजने त्याच गोष्टीवरून प्रियाला ओळखलेलं असतं की ही मुलगी म्हणजे हिच्या पायावरती तुळशीपत्रे आहे आणि ही आपली तन्वी आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी या कशा साध्य करायच्या, नेमकं काय करायचं हे त्याला काही कळत नसतं. आणि इथे आता प्रिया घाबरलेली असते. जर तुळशीपत्र मग आता सायली पण त्यावेळेला बोलून दाखवते की माझ्याही पायावरती तुळशीपत्र आहे. आता हे ऐकून सगळ्या जणांना धक्का बसतो. आता खरं खोट करण्याची वेळ आली तर सायलीच्याच पायावरच तुळशीपत्र खरं हे सगळ्यांना माहीत असतं. मग अश्विनला सारखं बोलणं आठवत असत ते म्हणजे महिप्त म्हणत असतो की बबली लोखंडे हीच प्रिया आहे. मग आता हे सगळं झाल्यानंतर अश्विन म्हणतो की दादा आणखी एक गोष्ट खरं काहीतरी सिद्ध करण्यासाठी करावी लागणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो आणखी एक गोष्ट करू शकतो ते म्हणजे की या तन्वीच पितळ आपण उघड पाडू शकतो. ज्या बाईकडे ती बबली लोखंडे होती ना तिच्या म्हणण्यानुसार त्या बबली लोखंडेकडे एक जन्मखण होती आणि ती जन्मखून जर खरंच खरी ठरली तर तीच बबली लोखंडे असं आपण समजायचं. तेव्हा मग अश्विन म्हणतो की मग त्या बाईला बोलून आणस दादा आता तू, कारण आजच खरं असं खोटं झालं पाहिजे. तेव्हा मग रविराजलाही धक्का बसतो की बापरे, मी माझ्या बायकोला तर मिळवली, तिचीच स्मृती परत आली, परंतु आता तन्वीच ना माझी मुलगी नाही. मग काय. मग आता इथे गुलाबबाईला अर्जुन बोलावतो आणि तिला घेऊन येतो आणि ती आल्यानंतर सगळ्यांसमोर स्पष्ट करते की जी बबली आहे ना बबली लोखंडे खरी, तिच्या खांद्यावरती भाजलेली म्हणजे हातावरती भाजलेल्या सायलेन्सरचा चटका असेल. मग आता तुम्ही सगळ्यांनी बघा की ती मुलगी खर्चती आहे का. आता प्रिया घाबरत असते. ती म्हणते की नाही प्लीज मला हात
लावू नका लांब हा प्लीज असं करू नका. परंतु कोणीही प्रियाच ऐकून घेत नाही. प्रिया म्हणत असते त्याप्रमाणे सगळेजण आता तिला म्हणजेच सायली आणि कल्पना दोघी जणही तिला पकडायला जातात आणि म्हणतात की बघू दे, तुझा हात बघू दे, त्याशिवाय आम्हाला काही समजणार. ही त्याच वेळेला आता प्रियाचा जो खांदा असतो आणि खांद्यावरचा खांदा म्हणजे खांद्यावरचे जे कपडे असतात ते बाजूला केल्याबरोबर सायली म्हणते की बरोबर हिच्या हातावरती भाजल्याची खून आहे. आता सायली चिडते आणि म्हणते की बरोबर तूच आहेस असली बबली लोखंडे. आता अश्विन म्हणतो की बघितलं म्हणजे महिप्त जे काही बोलत होता ते खरं बोलत होता. तर हिला धमकी देत होता की घरी मी सगळ्यांना सांगेन की तू बबली लोखंडे. आणि आता हेच तर सिद्ध झालंय की हीच आहे बबली लोखंडे. आता प्रिया मात्र पुरती घाबरलेली असते. काय करायचं आता तिला काहीच कळत नाही. तिचा पूर्ण डाव आता इथे चोपट झालेला असतो. कुठे मी अश्विन सोबत वाकड वागले आणि त्याने माझ्यावर संशय घेऊन हे सगळं केलं, माझा पाठलाग केला, अशी तिला आता पश्चातापच होत असतो. आणि सगळे जण म्हणतात की जर ही खरंच बबली लोखंडे आहे तर मग हिच्या पायावरची तुळशीपत्र तेव्हात. या वेळेला अर्जुन आता सांगतो की तुळशीपत्र हे कदाचित तिने दुसऱ्या कुठल्या मार्गाने काढून घेतलेलं असेल. कारण जेव्हा मी आणि चैतन्य आम्ही दोघं बघत होतो त्यावेळेला तिच्या पायावरती तुळशीपत्र नव्हतं. मग ते नक्की तिने काढून घेतलं. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड केली आहे. ही जी बबली लोखंडे आहे ती कोटारडी आहे. मग प्रतिमा आणि रविराज यांना धक्का बसतो की खरंच ही तन्वी आमची मुलगी नाहीये. मग नक्की आमची तन्वी आहे तरी कोण कुठे आहे. त्यावेळेला आता तुळशीपत्राच नाव काढताच सायली देखील बोलून दाखवते की म्हणजे प्रतिमाहत्याम म्हणजे माझ्या पायावरची ही जन्मखून आहे. तुळशीपत्र माझ्या पायावर जन्मखून तुळशीपत्रे. आता त्याच वेळेला सायलीचा पाय दाखवते आणि तिच्या पायावरती ती तुळशीपत्राची जन्मखून असते. आणि ते पाहून सगळेजण करावतात की काय सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून. आता मात्र इथे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं की सायली ही खरी तन्वी आहे आणि प्रिया ही खोटारडी उर्फ ती बबली लोखंडे आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.